हाय, हॅलो, नमस्कार. बघा आज आपण बनवणार आहात मोमोज. त्याच्यासाठी आपल्याला कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा हे किसून घ्यायचे. त्याच्यामध्ये मीठ घालून फडक्यात बांधून त्यातलं पाणी काढून घ्यायचं. मग त्याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, काळी मिरची पावडर आणि आलं लसणाची पेस्ट घालून ते बेटर बाजूला ठेवायचे. नंतर मग आपल्याला टोमॅटो, लसूण आणि काश्मीरी मिरची पाण्यात भिजत ठेवायची. ती मिक्सरमध्ये चांगली काढून घ्यायची, चांगली ग्रेव्ही तयार करून घ्यायची. मग कढईत तेल घालायचे. तेल गरम झालं की ते मिश्रण त्याच्यात टाकून त्याच्यात साखर टाकून चांगलं 10 मिनिटं होऊन द्यायचे, शिजून द्यायचे. मग त्यात साखर, टोमॅटो केचप, सोया सॉस, व्हिनेगर टाकून परत 10 मिनिटं ती चटणी आपल्याला होऊन द्यायची. मग ती चटणी बाजूला काढून ठेवायची आहे. नंतर आपल्याला मैद्यात मीठ घालून ते पीठ मळून घ्यायचे, अर्धा तास भिजत ठेवायचे. नंतर त्याचे आपल्याला चांगले भिजत घातल्यावर ते छोटे छोटे काप करून त्याच्यात मैदा भुरभुरून मग ते आपल्याला पुरी करून घ्यायची आहे. मग त्या पुरीला छानपैकी आपल्याला आकार द्यायचा आहे आणि त्याच्यात मिश्रण भरून चांगले मोमोज तयार करून घ्यायचे आहेत. बघा किती छान दिसतात मोमोज, खायला खूप टेस्टी आहे. आणि आता आपल्याला ते गरम पाण्यामध्ये चाळण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत 20 मिनिटासाठी. बघा किती छान दिसतात. आणि मग एका ताटलीत काढून घ्यायचे आणि चटणीबरोबर सर्व करायचे. खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतात. जाता जाता एवढंच म्हणते, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.